पेनाइल फ्रॅक्चर म्हणजे तुमच्या अवयवाचं फ्रॅक्चर होऊ शकतं का? नक्कीच होतं. का होतं? जेव्हा आपल्या त्या ठिकाणी फ्लो वाढलेला असतो, त्या ठिकाणी कठोरता आलेली असते, त्यावेळी त्या ठिकाणचं प्रेशर आणि कठोरतेमुळं ट्युनिका अल्बुजिनिया म्हणजे आवरण असतं एकलिंगावर, ते एवढं टॉट झालेलं असतं आणि काही कारणामुळं जर त्या ठिकाणी काही रॉंग हिटिंग झालं किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी क्रिया करताना तुम्हाला आपल्याकडे एक सवय आहे बघा, अंधारात क्रिया करायची. म्हणजे बरोबर. तुम्हाला तुम्ही दिसत नाही, बऱ्याचदा पार्टनर दिसत नाही आणि का कोणास ठाऊक माहीत नाही. अशा कंडिशनमध्ये मग काही ॲक्ट करताना त्या ठिकाणी रॉंग पेनिट्रेशन झालं, रॉंग हिटिंग झालं, बर्स्ट प्रेशर झाल्यामुळे त्या ठिकाणी फ्रॅक्चर होतं. बऱ्याचदा काही जणांना अतिशय विगरस प्रमाणामध्ये हस्तमिथून करायची सवय असते किंवा बऱ्याचदा त्याला बेंड करायची सवय असते. सहसा असं अजिबात करायचं नसतं. ज्यामुळे की हे मायक्रो फ्रॅक्चर होऊन नंतर फ्युचरमध्ये त्यामध्ये कॅल्शियमसारख्या गाठी तयार होणं, त्या ठिकाणी कडकपणा येणं अशा गोष्टी होतात. म्हणून मित्रांनो एकच सांगतो, आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात ही सर्व माहिती दिलेली आहे आणि जरी असं झालं, न लाजता न बुजता सेक्सॉलॉजी, युरॉलॉजी अॅनालिस्टला भेटल्यानंतर अतिशय छान ट्रीटमेंट आहेत. जरी कमजोरी आली तर पेनाइल इम्प्लांट सारखे अतिशय चांगले उपचार आहेत. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. नक्की.